आपल्या देशाची खरी ताकद, खरी ओळख काय आहे? ती म्हणजे इथले लोक, आपण सगळे. पण कधी विचार केलाय की ही एवढी प्रचंड लोकसंख्या जगभर पसरलीये तरी कशी? म्हणजे बघा ना, काही ठिकाणी नुसती गर्दीच गर्दी, तर काही ठिकाणी अगदी शांत. असं का? चला तर मग आज आपण 12वी भूगोलाच्या पुस्तकातून मानवी लोकसंख्येच्या वितरणाचं, घनतेचं आणि तिच्या वाढीचं रहस्य सोप्या भाषेत समजून घेऊया. तर जगात एकूण किती लोक आहेत? आकडा आहे तब्बल 7.7 अब्ज. म्हणजे विचार करा केवढा मोठा आकडा आहे हा. पण खरी गंमत पुढे आहे. ही सगळीच्या सगळी गर्दी पृथ्वीवर सगळीकडे सारखी नाहीये. उलट काही ठिकाणी तर अक्षरशः माणसांचं मोहळ लागलंय आणि दुसरीकडे बघा तर मैलोन मैल कोणीच दिसत नाहीये. आता जरा या चार्टकडे बघा. हे जे वाटप आहे ना, ते किती असमान आहे हे लगेच तुमच्या लक्षात येईल. फक्त आशिया खंडाकडे नजर टाका. जगाच्या फक्त 30% जमिनीवर जगातील जवळजवळ 60% लोक राहतात. म्हणजे तुम्ही विचार करा, अर्ध्याहून अधिक जगाची गर्दी फक्त एका खंडात आहे. आणि याउलट ऑस्ट्रेलियाकडे पाहिलं तर तिथे 1% लोकसंख्या सुद्धा नाही. केवढा मोठा फरक आहे हा. ठीक आहे. तर मग आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी आपण जगाच्या लोकसंख्येचा एक आढावा घेऊ. मग लोकसंख्या वितरण आणि घनता म्हणजे काय ते समजून घेऊ. त्यानंतर लोक ठराविक ठिकाणीच का राहतात यावर परिणाम करणारे घटक बघू. मग लोकसंख्या वाढ आणि बदल कसा होतो हे पाहू. आणि सगळ्यात शेवटी लोकसंख्या संक्रमण सिद्धांत म्हणजे काय हे आपण सोप्या भाषेत अभ्यासणार आहोत. चला तर मग आपल्या पहिल्या मुद्द्याकडे वळूया. वितरण आणि घनता. आता लोकसंख्येचं हे जे वितरण आहे ना, ते समजून घेण्यासाठी फक्त एकूण आकडा बघून चालणार नाही. आपल्याला एक अशा मोजमापाची गरज आहे जे आपल्याला खरंखुरं चित्र दाखवेल. एक साधा प्रश्न विचारते. समजा एक खूप मोठा देश आहे आणि एक अगदी छोटा देश आहे. मग जास्त गर्दी कुठे आहे हे आपण कसं ठरवणार? फक्त लोकांची संख्या मोजून? नाही, बिलकुल नाही. कारण तसं केलं तर आपलं उत्तर चुकू शकतं. म्हणूनच भूगोलतज्ञ एका एकदम भारी संकल्पनेचा वापर करतात. आणि ती संकल्पना आहे लोकसंख्येची घनता. हे ना भूगोलातलं एक सुपर पॉवर टूलच समजा. याचं सूत्र तर अगदी सोपं आहे. एकूण लोकसंख्येला त्या जागेच्या एकूण क्षेत्रफळाने भागायचं. याने काय होतं तर एका चौरस किलोमीटरच्या छोट्याशा तुकड्यात सरासरी किती लोक राहतात याचा आपल्याला एक पक्का अंदाज येतो. आता हेच आपण एका उदाहरणाने समजून घेऊ. या तक्त्याकडे बघा. यात भारत आणि अमेरिकेची तुलना करूया. अमेरिकेचं क्षेत्रफळ बघा भारतापेक्षा कितीतरी मोठं आहे, बरोबर? पण तिथे लोकसंख्या मात्र खूप कमी आहे. त्यामुळे तिथे गर्दी कमी, म्हणजेच घनता कमी. आणि याच्या अगदी उलट आपल्या भारतात जागेच्या तुलनेत लोक खूप जास्त आहेत, म्हणून आपली घनता प्रचंड आहे. पाहिलं का? हा घनतेचा आकडा किती महत्वाचा फरक स्पष्ट करतो. ओके, तर आपल्याला आता हे कळलंय की लोक कुठे जास्त राहतात आणि कुठे कमी. पण आता खरा प्रश्न येतो की ते तिथेच का राहतात? म्हणजे काही जागा लोकांना चुंबकासारख्या का खेचतात आणि काही जागांपासून लोक दूर का जातात? चला याचा शोध घेऊया. ह्यामागे ना खरं तर दोन मुख्य गट आहेत कारणांचे. एक म्हणजे नैसर्गिक घटक आणि दुसरे म्हणजे मानवी घटक. सोप्पं आहे, जिथे गंगेसारखी सुपीक मैदानं आहेत, हवामान चांगलं आहे किंवा टोकियोसारख्या शहरात नोकरी धंद्याची संधी आहे, तिथे लोक आपोआपच गर्दी करतात. याउलट जिथे हिमालयासारखे उंच डोंगर आहेत, वाळवंटातली भयानक उष्णता आहे किंवा जिथे फारसा आर्थिक विकास झालेला नाही, तिथे साहजिकच लोकसंख्या विरळ आढळते. हे जे चित्र दिसतंय ना, ते हेच सगळं अगदी छान दाखवतंय. बघा, यात उंच डोंगर आहेत, सपाट मैदानं आहेत, नद्या आहेत आणि गजबजलेली शहरं पण आहेत. आता तुम्हीच कल्पना करा, या प्रत्येक ठिकाणी लोकसंख्येची घनता किती वेगळी असेल, नाही का? पर्वतांवर अगदी तुरळक वस्ती असेल, तर नदीच्या काठावर आणि शहरांमध्ये मात्र लोक दाटीवाटीने राहत असतील. ठीक आहे, आतापर्यंत आपण लोक कुठे राहतात याचं एक चित्र बघितलं. पण लोकसंख्या काही स्थिर नसते, ती सतत बदलत असते. मग आता आपण त्या डायनॅमिक घटकांचा अभ्यास करूया, ज्यामुळे लोकसंख्येत काळानुसार बदल घडत राहतो. तर मग लोकसंख्या बदलते कशी? या बदलामागे फक्त 3च मुख्य खेळाडू आहेत: जन्मदर, मृत्यूदर आणि स्थलांतर. हो, हे 3च घटक ठरवतात की एखाद्या देशाची लोकसंख्या वाढणार आहे, कमी होणार आहे की स्थिर राहणार आहे. यातला पहिला जन्मदर म्हणजे काय? एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर एका वर्षात दर 1000 लोकांमागे
किती नवीन बाळं जन्माला येतात तो आकडा म्हणजे जन्मदर. हा लोकसंख्या वाढीचा एक खूप महत्वाचा इंडिकेटर आहे. आणि अगदी तसंच मृत्यूदर म्हणजे एका वर्षात दर 1000 लोकांमागे किती लोकांचा मृत्यू होतो. एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की लोकसंख्या फक्त जन्मदर वाढल्यामुळे नाही, तर मृत्यूदर कमी झाल्यामुळे सुद्धा खूप वेगाने वाढते. चला, आता या सगळ्या गोष्टींना म्हणजे जन्मदर, मृत्यूदर आणि देशाचा विकास यांना एकत्र जोडणाऱ्या एका खूप इंटरेस्टिंग सिद्धांताकडे वळूया. हा सिद्धांत म्हणजे जणू काही एका देशाच्या लोकसंख्येच्या प्रवासाची संपूर्ण कहाणीच आहे. हा जो ग्राफ दिसतोय तो या सिद्धांताचा आत्मा आहे. यात बघा, जी निळी रेषा आहे ती जन्मदर दाखवतेय, लाल रेषा मृत्यूदर दाखवतेय आणि या दोन्हींमधल्या फरकामुळे जी हिरवी रेषा तयार झालीय ती दाखवतेय एकूण लोकसंख्येत होणारा बदल. देशाचा विकास जसा जसा पुढे जातो तशा या रेषा कशा वर खाली होतात हेच तर या सिद्धांतात समजून घ्यायचंय. हा संपूर्ण प्रवास आहे ना 5 टप्प्यांमध्ये विभागलेला आहे. पहिला टप्पा म्हणजे हाय स्टेशनरी. इथे जन्मदर आणि मृत्यूदर दोन्ही खूप जास्त असतात, त्यामुळे लोकसंख्या जवळपास स्थिर असते. मग येतो दुसरा टप्पा, अर्ली एक्सपॅन्डिंग. हा आहे लोकसंख्या विस्फोटाचा टप्पा. इथे आरोग्याच्या सोयी सुधारतात, मृत्यूदर झपाट्याने खाली येतो, पण जन्मदर तसाच जास्त राहतो आणि यामुळे लोकसंख्या प्रचंड वेगाने वाढते. यानंतर तिसरा टप्पा, लेट एक्सपॅन्डिंग. आता लोकांना शिक्षण आणि विकासाचं महत्त्व कळू लागतं आणि जन्मदरही कमी व्हायला सुरुवात होते. मग येतो चौथा टप्पा, लो स्टेशनरी. इथे जन्मदर आणि मृत्यूदर दोन्ही कमी होऊन लोकसंख्या पुन्हा एकदा स्थिर होते. आणि मग येतो शेवटचा 5वा टप्पा, डिक्लायनिंग. इथे तर जन्मदर मृत्यूदरापेक्षाही खाली जातो आणि देशाची लोकसंख्या चक्क कमी होऊ लागते. आणि हे सगळं काही फक्त पुस्तकात नाहीये, हे प्रत्यक्षात घडतंय. आज जगात कांगो, बांगलादेशसारखे देश दुसऱ्या म्हणजे त्या विस्फोटाच्या टप्प्यात आहेत. चीन आणि आपला भारत देश आता तिसऱ्या टप्प्याच्या पुढे सरकत आहेत, तर स्वीडन, जर्मनीसारखे जे विकसित देश आहेत ते तर 5व्या टप्प्यात पोचले आहेत, जिथे त्यांना आता लोकसंख्या कमी होण्याची चिंता सतावतेय. आता या सिद्धांतामधला जो दुसरा टप्पा आहे तो सगळ्यात नाट्यमय मानला जातो. असं का? कारण इथे विज्ञानाची जादू होते. चांगल्या मेडिकल सुविधांमुळे मृत्यूदर झपाट्याने खाली येतो, पण लोकांच्या सवयी, त्यांचे विचार बदलायला वेळ लागतो. त्यामुळे जन्मदर मात्र तसाच जास्त राहतो. जन्म आणि मृत्यूदरातल्या ह्या प्रचंड मोठ्या फरकामुळेच लोकसंख्या इतक्या वेगाने वाढते की त्याला लोकसंख्या विस्फोट असं नाव दिलं गेलंय. तर मग जाता जाता एक महत्वाचा प्रश्न. जरा विचार करा, आपला भारत देश या संक्रमणाच्या नेमक्या कोणत्या टप्प्यात आहे आणि या टप्प्यानुसार आपल्यासमोर भविष्यातली आव्हानं कोणती असतील? मग ते वाढत्या तरुण पिढीला रोजगार देणं असो किंवा भविष्यात वाढणाऱ्या वृद्ध लोकसंख्येची काळजी घेणं असो, यावर विचार करायलाच हवा, नाही का?